कांद्याचे दर पडल्यानंतर राज्य सरकारने 12 रुपये 35 पैसे प्रति किलो कांदा खरेदी करण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांना नक्की या संदर्भात काय वाटतंय? आपण आता आहोत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि त्यांच्या नक्की काय भावना आहेत त्या देखील आपण जाणून घेतोय। खरं तर सरकारने जे आहे 12 रुपये 35 पैसे प्रति किलोने कांदा खरेदी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। काय वाटतंय? तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहात, काय भावना आहेत? आज आमचा कांदा गेला 1400 रुपयाने, पण परवडत नाही। कमीत कमी कांद्याला दर पाहिजे 2000च्या पुढनं। सरकारने 12 रुपये 35 पैसे दर जी जाहीर केला आहे ती दर परवडत नाही। कमीत कमी 2000च्या पुढनं दर पाहिजे, का तर कांद्याचा खर्च उत्पन्न म्हणजे खर्च जादा आहे आणि उत्पन्न कमी भेटतं आहे। का तर खताचं पोतं घ्यायला गेलं तर आता 24चं पोतं झालं 2200 रुपयाला, 10-26चं पोतं 2200 रुपयाला झालं आहे आणि कांदा जर आमचा 12-13 रुपयाने विकला तर कसं परवडायचं? मग साधारण गणित काय आहे? म्हणजे एका एकराला तुमचा खर्च किती होतो आणि त्यात पण जे सरकारने आता जो दर दिलेला आहे 12 रुपये 35 पैकी, त्यातून किती पैसे तुम्हाला मिळू शकतात साधारण एकरी हिशोब काढला? लागणीपासून खर्च कमीत कमी 1 लाख रुपये होते। लागणीपासून काढणीपर्यंत 1 लाख रुपये एकरी खर्च होते आणि जर उत्पन्नच तेवढं निघलं तर काय शेतकऱ्याला काय परवडतच नाही ना। त्याच्यामुळे 2000 पूर्ण भाव पाहिजे। मामा, तुम्ही कुठनं आलेले आहात आणि काय परिस्थिती आहे कांद्याची बाजारात? आता तुमचा किती कांदा घातलाय तुम्ही? मी डोळासून आलेलो आहे। मी 50 पिशवी कांदा आणला होता। 15,000 पट्टी झाली। 15,000 मिळाले। एकरी कसं तुम्हाला गणित आहे त्याचं? एकरी खर्च होतो बघा 70-80 हजार रुपये आणि एकरी आता पैसे मिळते ते 20-25 हजार रुपये। तोटा आहे की मग? लय तोटा आहे। कसं करायचं मग हे उद्योग? मग आता शेतीत काय करावं, दुसरं काय करावं? आम्ही कांदाच करतो ना। सरकार म्हणते 12 रुपये 35 पैसे प्रति किलो तुम्हाला खरेदी करतो कांदा, गणित परवडते का, जमते का ते? अहो, फेडरेशनला कमीत कमी 2,1800 रुपये तर पाहिजे फेडरेशनला। ही 12 रुपयाने कोणच वाढणार नाही, कोणच देणार नाही त्यांना कांदा। आणखी काय शेत मामा, काय परिस्थिती आहे? कुठून आलात तुम्ही? आम्ही करमळून आलो उरकुट्यातून। किती भाव मिळाला? काय कांद्याचे गणित? कांद्याला भाव मिळाला 450 ते 500 रुपये क्विंटलला। त्याचा खर्च बी निघत नाही। कांद्याचा खर्च किती पुढं का 50% तर कमीत कमी आम्हाला ती जेवढं पिकतंय ना त्याच्या 50% तर आम्हाला मिळायला पाहिजे त्याचं। आता तुम्ही किती कांदा आणला? तुमचा भाव किती मिळाला? 60 गोणी कांदा आणला होता, आम्हाला 10,000 रुपये पट्टीने लागले। 6 रुपये किलोने तुमचा कांदा गेला? 6 रुपये किलोनी, काही 4.5 रुपयाने असा गेला तर आम्हाला प्रमाणे पतवालीप्रमाणे तर आम्हाला काहीच परवडणं झालं। 10,000 रुपयात काय होते सांगा की? मजूर खर्च सगळा खर्च जर केला तर काहीच राहत नाही। सरकार म्हणते आता 12 रुपये 35 पैशांनी आम्ही खरेदी करतो कांदा तुमचा, पण तुमचा कांदा जाईल का 12 रुपये 35 पैसे? 12 रुपयांनी जाऊ शकत नाही, कारण का आता भाव सगळे पडलेले आहेत। आधारभूत किमती त्यांनी ठरवून द्या, पण 2,000चे कमीत कमी 2,000 हमी भाव द्यावा शेतकऱ्याला आणि सगळं व्यवस्थित होणार आहे। तुम्ही कुठनं आलात आणि काय परिस्थिती आहे? आम्ही कुर्डवाडीहून आलो। 12 रुपये 35 पैशांनी देणार आहे, त्यात ती परत प्रतवारी करणार आहे। मग नक्की कांदा द्यायचा कसला? तिथं नेऊन परत तिथे चाळणीवर वाटणार, तिथनं गोल कांदा द्यायचं, मग राहतंय किती? त्यात वजनच राहत नाही ना कांद्यात। त्या हाय असं एक क्वालिटीचा कांदा यायला मिळणार नाही तिथं। सरकारचं जे काही घोषणा केली आहे सरकारने, मग आता ते काय उपयोग होईल का? नाही ना, उपयोगासारखं नाही। त्याला खर्च जवळजवळ 18 रुपये 20 रुपये खर्च आहे, 12 रुपये 35 देऊन कशी काय करणार आहे? कमीत कमी 2,000 ते 2,500 रुपये मिळला पाहिजे हमी भाव। काय खरेदीचं काय म्हणत होता तुम्ही? शासनाची कांदा खरेदी सोलापूर जिल्ह्यात कुठं होणार आहे? सरकारने तर आवाहन केलंय की घेतो. सरकारनं म्हणलं की आज कालपासून घेणार आहे, म्हणजे पण घेणार आहे कुठनं नेमकं? किती घेणार आहे? या सोलापूर मार्केटमध्ये एका दिवसाचा कांदा सरकार घेऊ शकणार नाही, इतका कांदा येतो। कसं करायचं मग? आता सरकार करेल काय करायचे ती? करेल का? पण सरकार काय वाटतं? आशा ठेवायला तर काय अडचण नाही ठेवलं तर बघू सरकारचं परत। मामा, कुठनं आलात तुम्ही? काय कांदा आहे मामा? काय परिस्थिती आहे? कांदा कुठनं, तुम्ही कुठनं आलात आणि काय परिस्थिती आहे कांद्याचे? काय भाव मिळाला तुम्हाला? मला कांद्याचा भाव मिळाला 1 नंबर कांद्याला 8,000 रुपये 800 रुपये, 2 नंबर कांद्याला मिळाला 500 रुपये आणि 3 नंबर कांद्याला मिळाला 300 रुपये। काल 4 बाया दिवसभर 30 पिशव्या भरत होत्या। 30 पिशव्याचा मला आज कांद्याची पट्टी आली 7,000 रुपये। कसं परवडायचं शेतकऱ्याला? खर्च किती झाला? 7,000 रुपये मिळाले, मग गाडीचं भाडं, गाडी भाडं गेलं की 850 रुपये कालचं 30 पिशव्याचं आणि 7,000 रुपये पट्टी आली 30 पिशव्याची। कसं परवडायचं?
4 बाया 5 दिवस काढत होत्या कांदा, काल 4 बाया 3 दिवस बरोबर येत होत्या 350 रुपये हजेरीने. कसा खर्च परवडायचा कांद्याचा? कसं व्हायचं पोरांचे शिक्षण, घरचे खर्च, लग्न लेकराबाळांचे होईल काय मग एवढं? हां लग्न लेकराबाळांची लग्न बिग्न होतील का एवढं उत्पन्न मिळालं तर? लेकराबाळांचं उत्पन्न म्हणजे लेकराबाळांची लग्न वगैरे होतील का एवढं कमी पैसे मिळाले तर? मग शिक्षण वगैरे काय मला ऐका येत नाही. ऐकायला येत नाही म्हणलं, अशी परिस्थिती आहे एकंदरीत. आपण पाहतोय खरं तर आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत. वेगवेगळ्या जिल्ह्याभरातून वेगवेगळ्यातून तालुक्यातून हे लोक जे आहेत या ठिकाणी शेतकरी आपला कांदा घेऊन येत आहेत. मात्र त्यांच्या पदरी जी आहे ती कुठेतरी निराशाच पडताना आपल्याला पाहायला मिळते. शेतकऱ्यांच्या मते 12 रुपये 35 पैसे प्रति किलो जो भाव सरकारने दिलेला आहे तो देखील आम्हाला परवडत नाही. किमान 20 ते 25 रुपये प्रति किलो भाव मिळाला तर शेतकरी जगेल आणि वाढेल अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.